नमस्कार, नमस्कार मित्रांनो. माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण आय-टी-सी ओके या कंपनीचं प्रेझेंटेशन बघूया. एन्ड्युरिंग व्हॅल्यू ओके दॅट्स व्हॉट इज आय-टी-सी आणि नेशन फर्स्ट सब सात बडे. तर तुम्हाला सब सात बडे याच्यामध्ये यायचं असेल, तुम्हाला पण त्याच्यात इन्क्लूड करायचं असेल स्वतःला, तर ऑब्व्हियसली तुम्ही आय-टी-सीचा शेअरचं प्रेझेंटेशन नक्कीच बघितलं पाहिजे आणि शुड बी एबल टू बाय दिस शेअर, कारण आता पडलेला शेअर आहे. ओके, आता याचं आपण प्रेझेंटेशन बघूया. टू स्टार्ट विथ मॅक्रो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट सगळेच लोक पहिल्यांदा सांगतात की काय काय सध्या भारतामध्ये चाललेलं आहे. ओके, मार्जिनल इम्प्रुव्हमेंट इन ग्लोबल ग्रोथ आउटलुक, इंडिया मॅक्रो इकॉनॉमिक आउटलुक इज रेझिलियन्स वगैरे. ओके, ते एस्टिमेटेड 2024ला 12% होती नॉमिनल, ते आता 8%वर येऊन थांबणार आहे असं यांचं म्हणणं आहे. ओके, आणि ऑब्व्हियसली यू सी सम अदर बेनिन इन्फ्लेशन डेटा. इन्फ्लेशन जास्त वाढलेलं नाही आहे. ओके, सस्टेन रुरल डिमांड आणि अर्बन डिमांड. ओके, ही रुरल डिमांड वाढलेली आहे आणि अर्बन डिमांड थोडी कमी होती आहे की काय. क्रेडिट ऑफटेक भरपूर वाढलेलं आहे. ओके, क्रेडिट ऑफटेक इम्प्रूव्हमेंट आहे. त्यानंतर शार्प डिक्लाइन इन रुपी, हे तर आपण बघितलेलं आहे. 83 पासनं एका वर्षात बघा 90वर पोहोचलेला आहे रुपी. दिस इज बॅड थिंग. गुड थिंग फॉर TCS, Infosys and IT companies, or bad thing for rest of the India. Good thing for all export companies. Okay. Elevated merchandise trade deficit. आपलं ट्रेड डेफिसिट एवढा आहे मर्चंडाईज. नंतर सस्टेन FI आउटफ्लो. दिस इज द इश्यू. ओके, हे आपल्याला माहितीच आहे. FI लोक बाहेर पडतात आहेत. त्यानंतर की मॉनिटरेबल्स काय काय आहेत, तर अर्बन डिमांड रिकव्हरी झाली की नाही. ऑब्व्हियसली ब्रॉड बेस्ड रिवायवल ऑफ प्रायव्हेट कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेन्सेस, म्हणजे जो एक्सपेन्स केल्यानंतर तुम्हाला 2-3 वर्षांनी म्हणजे कमिशन झाल्यानंतरच त्याचे फ्रुट्स मिळतात. ओके, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे जे आपल्याला डे टू डे नीड्स आणि वॉन्ट्स आहेत त्या लगेच खर्च करून त्याच्यापासून काही बेनिफिट मिळत नाही, तो खर्च झाला. पण कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणून आपल्याला फ्युचर प्रॉफिट मिळतो. तर म्हणून तुम्ही आत्ता कॅपिटल एक्सपेन्स करा, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. दॅट इज व्हॉट इज युअर कॅपिटल एक्सपेन्सेस. पण त्याचं रिटर्न तुम्हाला 2 ते 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी मिळतं. दॅट इज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅपेक्स अँड ऑपेक्स. ऑपेक्स म्हणजे किंवा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे ऑपेक्स, म्हणजे तुम्ही जे डेली खर्च करता, घर भाडं, खाणे-पिणे, मौज-मस्ती. ओके, हे सगळे तुमचे ऑपेक्स झाले किंवा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस झाले. सॅलरी इज रेव्हेन्यू आणि दीज आर ऑल एक्सपेन्सेस विच आर मस्ट फॉर एव्हरी डे लिव्हिंग किंवा एव्हरी मंथ लिव्हिंग. पण सेव्हिंग जर तुम्ही बाहेर काढलं तर सेव्हिंगमधून तुम्ही कॅपेक्स करू शकता. कंपन्या जशा कॅपेक्स करतात तशा फॉर फ्युचर प्रॉफिट्स. ओके, तर फ्युचर प्रॉफिट्स तुम्हाला पाहिजे असतील 5 वर्षांनी, तर आता इन्व्हेस्ट करा. ऑब्व्हियसली तुम्ही आता 5 लाख घातले, त्याच्यावर दरवर्षी 15% म्हणजे टिपिकली तुम्हाला 5 वर्षामध्ये दुप्पट होतील. 5 लाख 10 लाख होतील. 10 लाख टाकलं तर 20 लाख होतील. 50 लाख टाकलं तर 1 कोटी होतील, पण 5 वर्षांनी. ओके, म्हणून कॅपेक्स करा. तुम्ही कॅपेक्स करावा म्हणून हा व्हिडिओ करतोय मी. ओके, आय-टी सुद्धा कॅपेक्स करते म्हणून त्यांची ग्रोथ वाढत राहते. ओके, ही कंपनी नुसती सिगरेटवर अवलंबून होती 15 वर्षापूर्वी. त्यानंतर त्यांनी FMCG एंट्री घेतली, फूड आणि इतर गोष्टींमध्ये पुढे येईल या प्रेझेंटेशनमध्ये. एक्सपान्शन केलं, डायव्हर्सिफाय केलं, त्याच्यामुळे तेव्हा कॅपेक्स केला म्हणून आता प्रॉफिटेबिलिटी नुसता सिगरेटवर अवलंबून नाही, इतर गोष्टींवर इतर जे त्यांनी डायव्हर्सिफिकेशन केलं त्याच्यावर पण अवलंबून आहे. तुमचं पण तसंच आहे. आता सॅलरी म्हणजे तुमचे सिगरेटवरचा प्रॉफिट असं समजा, आणि तुम्ही आता मार्केटमध्ये पैसे टाकले. ओके, ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट 1 इयर ऑर नेक्स्ट 6 मंथ्स. ओके, फॉर युअर फ्युचर प्रूफिंग द प्रॉफिटेबिलिटी लाईक आय-टी-सी. ओके, तर तुमचे नंतरचे जे प्रॉफिट्स येतील ते तुमच्या सॅलरी व्यतिरिक्त, म्हणजे सिगरेटच्या उत्पन्नाच्या व्यतिरिक्त तुम्हाला मिळतील. म्हणजे तुम्ही सुद्धा सॅलरीच्या उत्पन्नाच्या व्यतिरिक्त उत्पन्न मिळवायला पाहिजे, म्हणून आता कॅपेक्स करायला पाहिजे. ओके, कॅपिटल एक्सपेन्सेस. ग्रॉस रेव्हेन्यूचा 7% वाढलाय कन्सॉलिडेटेडमध्ये. Q3चे फक्त आपण बघितलं तर त्यांचं मार्च एंड इयर एंड आहे, त्यामुळे डिसेंबरचे रिझल्ट आहेत हे. PAT 10% वाढलाय. ओके, स्टँड अलोन असतात आणि कन्सॉलिडेट असतात. कन्सॉलिडेट म्हणजे यांचे 3 ते 4 व्हर्टिकल्स आहेत. बघू आपल्याला पुढे कळेल. FMCG आहे, पेपर आहे, ओके, सिगरेट आहे आणि अजूनही 2-3 गोष्टी आहेत, हॉटेल्स आहेत. ओके, ते कन्सॉलिडेट आणि स्टँड अलोन इज राईट हँड साईड. ओके, दिस इज व्हॉट इज स्टँड अलोन. FMCG अदर सेगमेंट्स डिलिव्हर रॉबस्ट परफॉर्मन्स, डबल डिजिट रेव्हेन्यू ग्रोथ 11% वगैरे वगैरे. ओके, स्टेपल्स बिस्किट्स यांचं काय नाही बघा. स्टेपल्समध्ये आहे म्हणजे तुमच्या गव्हाच्या पिठापासनं बिस्किट्स, नूडल्स, डेअरी, प्रीमियम पर्सनल वॉश, होम केअर, अगरबत्तीज. माय गुडनेस, अगरबत्तीजमध्ये पण लोक घुसलेत, कारण भारतामध्ये अगरबत्तीचा खूप प्रचंड आहे जास्त. ओके, दिस इज व्हॉट इज डायव्हर्सिफाईड. 15 वर्षापूर्वी फक्त सिगरेट बिझनेस म्हणून त्यांचे पैसे येत होते. ओके, इन्सिपियंट सायन्स ऑफ रिकव्हरी, नोटबुक्स, हे लोक
तुम्हाला सांगितलं तर पेपर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा नोटबुक्स पण बनवतात, स्टेशनरी सुद्धा बनवतात हे लोक. ओके. डिजिटल फर्स्ट ऑर्गॅनिक पोर्टफोलिओ सस्टेन्स 60%. 60% ग्रोथ चालले. ऑर्गॅनिक ग्रोथ सस्टेन्स इट्स हाय ग्रोथ ट्रॅजेक्टरी. ओके. ऑर्गॅनिक ग्रोथ म्हणजे इंटरनल. स्वतःची स्वतः. नॉट दॅट दे आर टेकन ओव्हर एनी कंपनी. ऑर्गॅनिक म्हणजे इंटरनल ग्रोथ आणि इनऑर्गॅनिक म्हणजे तुम्ही दुसरी कंपनी टेक ओव्हर केली तर इनऑर्गॅनिक ग्रोथ म्हणतात त्याला. सिगरेट बिझनेस, सस्टेनिंग व्हॉल्यूम. लोक सिगरेट पिणारच आहेत. किती तुम्ही त्यांना नका पिऊ सांगा. त्यामुळे गव्हर्नमेंटची पण चंगळ आहे, आयटीसीची पण चंगळ आहे आणि जे लोक सिगरेट पितात आहेत त्यांचं मात्र दुर्भाग्य की ते 10 वर्षामध्ये त्यांचे सगळे जे आत्ता पैसे मिळवतात ते सगळे त्यांच्या हेल्थ एक्सपेन्सेसमध्ये निघून जातील. त्यामुळे ते गरीबात गरीब होणार आणि तुम्ही श्रीमंतात श्रीमंत होणार आयटीसीचा शेअर घेतला तर. ओके. ॲग्री बिझनेस पण आहे यांचा. ओके. सिगरेट बिझनेस, ॲग्री बिझनेस आणि एफएमसीजी बिझनेस. ओके. क्रॉप डेव्हलपमेंट एक्सपर्टाईज हे सुद्धा बघा हे इन्व्हेस्ट करतात. क्रॉप डेव्हलपमेंट एक्सपर्टाईजमध्ये इन्व्हेस्ट करतात. आत्ता पैसे तुमचे जातील पण त्याला इन्व्हेस्टमेंट एक्सपेन्सेस म्हणतात आणि पुढे त्याच्यापासून तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी वाढणारच वाढणार. स्पायसेस, कॉफी, फ्रोझन मरीन प्रॉडक्ट्स, प्रोसेस फ्रुट्स सगळ्यामध्ये स्ट्रॅटेजिक फोकस आहे यांचा. ओके. त्यामुळे आयटीसी ₹300 इज अ स्टील. ओके. इट इज गोल्ड. पुढचा काय त्यांचा व्हर्टिकल पेपर बोर्ड्स, पेपर पॅकेजिंग. ओके. यांचं एकच फॅक्टरी आहे पण ते उत्तम चाललेले आहे आंध्र प्रदेशमध्ये. आयटीसी. ओके. ही आधी वेगळी लिस्टेड होती त्यानंतर आयटीसी मध्ये मर्ज झाली. सध्या ओव्हरऑल पेपर इंडस्ट्रीला चांगले दिवस नाही आहेत म्हणून फ्लेक्झिबल पॅकेजिंग आणि कार्टन वगैरे जे बनवतात त्याला प्रचंड डिमांड आहे. मल्टिपल ड्रायव्हर्स फॉर ग्रोथ. आयटीसी नेक्स्ट स्ट्रॅटेजी बघा इथे काय आणि हा निफ्टी 50चा शेअर आहे. बीएससी सेन्सेक्सचा पण शेअर आहे. मल्टिपल ड्रायव्हर्स ऑफ ग्रोथ. ओके. फ्युचर रेडी पोर्टफोलिओज, अजिलिटी. ओके. हे सगळं स्टँडर्ड आहे. ओके. नथिंग मच. कॉस्ट अजिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये सुद्धा ऐकत असाल. आता एफएमसीजी सिगरेट्स म्हणतात ते. हिची ग्रोथ 8% रेव्हेन्यू ग्रोथ आणि रिझल्टची ग्रोथ आहे 5%. मग 5,000 कोटी 5,100 कोटी फक्त सिगरेटच्या सेगमेंटमधून हे लोक मिळवतात. 8,700 सेल आहे. 5,100 प्रॉफिट आहे. म्हणजे जवळजवळ यांचा प्रॉफिट किती 70% प्रॉफिट आहे. 58 ओके. 60% प्रॉफिट आहे. 60% मार्जिन आणि लिफ्ट टोबॅटो सुद्धा एक्सपोर्ट करतात. नुसतं सिगरेट नाहीत, टोबॅको सुद्धा एक्सपोर्ट करतात. ओके. आणि हे सगळे त्यांचे ऑब्व्हियसली ब्रँड्स आहेत. क्लासिक ग्लो सगळे अट्रॅक्टिव्ह नावं दिलेले आहेत. गोल्ड फ्लेक किंग्स, सो मेनी ब्रँड्स आर देअर. ओके. विल्स ग्लो, कॅप्स्टन्स ग्लो. ग्लो म्हटलं की लोक घेणार. ओके. गोल्ड फ्लेक, सिल्क कट, सीझर्स हे सगळे तुम्ही ज्या लोकांनी सिगरेटी ओढलेल्या आहेत त्यांना हे सगळे ब्रँड्स माहिती असणार आहेत. आणि दिस इज व्हॉट इज एफएमसीजी अदर्स. याच्यामध्ये केक्स पासून ते फूड पासून ते बेबी प्रॉडक्ट्स एव्हरीथिंग, चॉकलेट्स, हंड्रेड्स ऑफ थिंग्स हे सगळे त्यांचे ब्रँड्स आहेत. श्रीमंत लोक हे सगळे कंझ्युम करतात आणि प्रॉफिट आयटीसी मिळवत आहे आणि तुम्ही जर शेअर घेतला तुम्हाला सुद्धा त्या प्रॉफिटमधला शेअर मिळतो. दिस इज व्हॉट इज रेव्हेन्यू ग्रोथ. ओके. 3,000 पासून 6,000 म्हणजे ऑलमोस्ट डबल. 5 वर्षामध्ये डबल झालेलं आहे. 15% CAGRने हा शेअर वाढतोय. प्रॉफिट सुद्धा 15% CAGRने वाढणारच आणि तुमचा पोलिओ सुद्धा 15% CAGRने वाढणारच. त्यामुळे आत्ता जे मार्केटने डिस्टॉर्शन दाखवलेलं आहे आयटीसीला, कारण काय सिगरेटवर ड्युटी जास्त म्हणून तर सिगरेट पिणं कमी होणार आहे का? अजिबात नाही. त्यामुळे ₹300 हा गोल्ड स्टील आहे. योगा बार. ओके. काय काय लोक बनवतात. मार्जिन एक्सपान्शन बाय 145 बिप्स म्हणजे 1.45%. ओके. सेगमेंट पीबीआयटी अप बाय 42% इयर ऑन इयर. एफएमसीजी अदर्स म्हणजे फूड आणि आता तुम्हाला दाखवला चॉकलेट बिस्किट्स. ओके. ब्रिटानिया इज बिस्किट कंपनी. आयटीसी इज ऑल्सो बिस्किट कंपनी आणि अवेलेबल ॲट चीप. ब्रिटानिया इज अवेलेबल ॲट व्हेरी कॉस्टली प्राइस ऑफ ₹5,000. दिस इज अवेलेबल ॲट ₹300. ओके. हे बघा हे सगळं रेडी टू ईट फूड. हे तर जोरदार खपत असतं सगळंच. तुम्हाला माहिती पण नसेल आयटीसी कंपनी बनवते म्हणून. तुम्ही आशीर्वाद आटा घेता, मग आयटीसीचा शेअर का नाही घेत? तुम्ही डिओ वापरता. ओके. आयटीसीचा व्हाय डोंट यू टेक आयटीसी शेअर्स? नूडल्स खाता, यप्पी. ओके. सनफिस्ट बिस्किट्स खाता. हे सगळं नट्स अँड ड्रिंक्स. ओके. यू हॅव ॲग्री बिझनेस इज अ सेपरेट
सॉरी. अग्री बिझनेसचा बघा सेगमेंट रेव्हेन्यू 3,500 कोटी आहे. एफ-एम-सी-जी आपण बघितला, सिगारेट आणि अदर एफ-एम-सी-जी. आता अग्री बिझनेस. सेगमेंट रिझल्ट आत्ता 400 कोटी आहेत. पुढच्या 5 वर्षामध्ये 4,000 कोटी नक्कीच होतील. ओके, 10 वर्षामध्ये मे बी. आणि पेपर बोर्ड आणि पेपर पॅकेजिंग आणि स्टेशनरी सुद्धा बनवतो. आय-टी-सीच्या स्टेशनरी डायऱ्या तुम्ही बघितल्या असाल. ओके, 2,000 कोटीचा सेल आहे. 200 कोटी 10% प्रॉफिट आहे. ओके, आत्ता 3% पडलेला आहे. कारण ओव्हरऑल चायना डम्पिंग करते त्याच्यामुळे सगळ्याच पेपर कंपन्या आत्ता गाळात आहेत. पण पेपर कंपन्यावरती येतीलच निश्चित. गव्हर्नमेंटनी फॉरेन पेपरवर ड्युटी जेव्हा लावतील गव्हर्नमेंट, ऑब्व्हियसली तेव्हा सगळ्या पेपर कंपन्या विल झूम अप. ओके, पदमजी पेपर ₹76 घेण्यासारखं आहे. फूड टेक बिझनेस. ओके, दिस इज ॲडिशनल तडका. टेक, फूड टेक. हे सगळं ऑनलाईन तुम्हाला मिळतं बहुतेक. बेकरी, सनफिस्ट बेकरी पण आहे यांची. न्यू व्हेक्टर ऑफ ग्रोथ. ओके, तुमचा न्यू व्हेक्टर ऑफ ग्रोथ मार्केट असलं पाहिजे. ओके, नुसत्या सॅलरीवर आणि तुमच्या जॉबवर चिकटून राहू नका. जॉब इज नॉट परमनंट, मार्केट इज परमनंट. मार्केटचा प्रॉफिट मे नॉट बी परमनंट. ओके, अप्स अँड डाऊन्स, बेअर मार्केट आणि बुल मार्केट सायकलमध्ये तुमचे प्रॉफिट येतात, प्रॉफिट कमी होतात. त्यामुळे जेव्हा प्रॉफिट येतात तेव्हा काढून घ्यायचे. तर 2 वर्ष काहीच करायचं नाही. मार्केट जेव्हा पडतं जोरदार तेव्हा परत तुम्ही गुंतवायचे आणि परत प्रॉफिट बाहेर काढून घ्यायचं. ही सायकल तुम्हाला जेव्हा जेव्हा कळेल, तुम्ही आला त्या मार्केटमध्ये तर ऑब्व्हियसली तुम्हाला नक्कीच कळेल. तर या मार्केटमध्ये आणि 44 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे, त्याचा फायदा घ्या. म्हणून हा चॅनल सुरू आहे. आणि हा चॅनल मे बी अजून 1 वर्ष चालेल आणि तुम्हाला श्रीमंत करून सोडेल आणि त्याच्यानंतरच मी हा चॅनल बंद करेन. तोपर्यंत मी हा चॅनल चालूच ठेवणार आहे. कारण मार्केटची एक सायकल तुम्हाला पूर्ण मला दाखवायला पाहिजे. पीक पण दाखवायचं आहे. आता तुम्हाला बॉटम बघितलं तुम्ही गेल्या वर्षभरात ऑलमोस्ट. ओके, वी स्टार्टेड इन जानेवारी 25. आता जानेवारी 26 होऊन गेला. 14 महिने चॅनल सुरू झाला. तर 14 महिन्यामध्ये मार्केट पडलेलंच आहे. एक्सेप्ट PSU बँक्स आणि काही सिलेक्ट शेअर्स. ओके, खाली आहे सध्या. पण PSU बँक्स मात्र डबल झाले. म्हणजे नेट तुम्हाला लॉस झालेला नसेल. जर तुम्ही PSU बँक्स घेतले असतील तर अजूनही ते दुप्पट किमतीला बसलेले आहेत. ह्या चॅनलचं ऐकून जर तुम्ही PSU बँक स्टेट बँक 760, 820ला घेतला असेल तर तुम्ही ₹1,200 बसलेला आहे. तो ₹1,500 तर सहज जाईल पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ऑब्व्हियसली. आणि दुसऱ्या पण सगळ्या PSU बँक्स तुम्हाला सांगतो ते. आणि बाकीचे पण शेअर्स ज्या खाली आहेत ते तुम्ही ॲव्हरेज करा. ओके, पण सोच कर समज कर. फूड टेक, फुल स्टॅक प्लॅटफॉर्म. ओके, वर्ल्ड ऑफ बेकरी, अनबिलिव्हेबल. पॅन इंडिया, फायनान्शियल्स तर काय ह्याचे बघायलाच नकोत. ओके, विल स्किप दिस. ओके, हे बघा ह्याचे Q3 25-26 5% पडलाय प्रॉफिट म्हणून शेअर ₹100 पडलेला आहे. ओके, पण दिस इज नॉट परमनंट. आय एम शुअर अबाउट इट. दिस शॅल ऑल्सो पास. FMCG, सिगरेट्स अँड अदर्स आणि ॲग्री बिझनेस, पेपर बोर्ड्स आणि अदर्स. ओके, हे सगळे त्यांचे ओव्हरऑल बिझनेस आहे. ग्लोबल सस्टेनेबिलिटीकडे यांचं नक्कीच लक्ष आहे. पण दिस इज इट. ओके, आणि आय-टी-सी शेअर किती कुठून पडलाय बघा. ओके, हा बघा शेअर कॉन्स्टंट ₹400 शेअर आहे. तो धाडकन पडला कारण गव्हर्नमेंटने ड्युटी लावली म्हणून अजूनही पडतोच आहे. पण 300च्या खाली काय गेलेलं नाही. ओके, आता तो ₹309 आहे. त्यामुळे उत्तम आहे शेअर. ओके, 300 400 व्हायला अजून 1 वर्ष लागेल मे बी, बट नॉट मोर दॅन दॅट. आणि ओव्हरऑल बघितला तुम्ही पीक होता ₹500. 500 वरून 300ला आलेला आहे. ओके, गेल्या 3 वर्षाचा 3 इयर लो आहे आता सध्या आय-टी-सी. या आणि 5 वर्षात बघितलं तर ऑब्व्हियसली 200 वॉज लोएस्ट. 200ला येईल का? तर नाही येणार असं माझं मत आहे. ओके, आणि जी तुम्ही प्रॉफिटेबिलिटी बघितली तर ही दिस इज प्रॉफिटेबिलिटी. ओके, प्रॉफिट बिफोर टॅक्स 13,000 कोटी होता 10 वर्षापूर्वी. तो 42,000 कोटी झाला. म्हणजे कोविडला 20,000 कोटी होता, तर दुप्पट झाला. त्यामुळे तुमचा शेअर पण 300-600 होणार पुढच्या 5 वर्षामध्ये. ओके, आणि हा बघा सेल्स किती वाढला आहे. 35,000 कोटीचा 10 वर्षात 80,000 कोटी झाला. म्हणजे सेल्स 7.5% वाढला आणि प्रॉफिट मात्र 13.49 तिप्पट झालेला आहे. त्यामुळे प्रॉफिट हॅज ग्रोन मोर दॅन द रेव्हेन्यू ग्रोथ. आणि 5% प्रॉफिट ग्रोथ आहे आणि शेअर पडला 23%. दिस इज अनॉमली. या सो दिस इज वॉट यू मस्ट नो ऑब्व्हियसली सी. कॅश फ्लो बघा यांचा. ऑपरेटिंग कॅश फ्लो 17,000 कोटी, 17,000 कोटी दरवर्षी. आणि 7,000 कोटी होता 14ला. 7 ते 17, 17-21 ऑलमोस्ट 2.8 टाइम्स कॅश फ्लो वाढलेला आहे. आणि इन्व्हेस्टर्स कंपनीकडे 36% शेअर्स आहेत. 43चे DI कडे म्युच्युअल फंड. ओके,
म्युच्युअल फंड सॉरी FIIकडे 36% आहेत. DIकडे 48 50% शेअर्स म्युच्युअल फंडाकडे आहेत. म्हणजे सेफ बेट म्हणून ITC घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा सेफ बेट म्हणून ITC का नाही घेत आहे? ITC घ्या आणि बिंदास बसा त्याच्यावर. काही होणार नाही ITCला तुमच्या. मे बी खाली आला तर अजून घ्यायचे, घाबरायचं नाही. ओके, पब्लिक सुद्धा याच्यावर बघा 14% बसलेलं आहे गेले कित्येक वर्ष. 14.5 15 झाले विकले, परत 14 परत 15. आता पब्लिकने परत बघा ह्याच्यामध्ये 15%ने पब्लिकने आता घ्यायला पाहिजे. पब्लिक इज ऑल्सो नॉट बाईंग. पण म्युच्युअल फंडचा बॉट बघा पडल्यानंतर 47%चे 48% केले म्युच्युअल फंडाने. FIने 1% विकला तर शेअर हा एवढा पडला. ओके, आपण जे आता बघितलं तर PPT इथे असतं. तर PPT बघा, परत तुम्ही बघा, तुमच्या कॉम्प्युटरवर बघा, तुमच्या लॅपटॉपवर बघा, तुमच्या मोबाईलवर बघा आणि ITC शेअर घेऊन श्रीमंत व्हा. माझा 44 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यावरून मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही बिस्किटं खाताय, सगळे ITC प्रोडक्ट खाताय की नाही होते त्याचे तुम्हाला सबसिडी मिळेल ऑब्व्हियसली तुमच्या बाईंग प्राईसपासून. ओके, आणि ऑब्व्हियसली तुम्ही या कंपनीचे पार्टनर व्हा, बिझनेस पार्टनर व्हा. ओके, आणि दिस वॉट इज ITC. सिगरेटी फुंकत असाल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुमचे सिगरेट कॉस्ट कमी करू शकता. नॉट दॅट आय एम रेकमेंडिंग टू हॅव इट. मी पण सिगरेट सोडून जमाना झाला. ओके, तसा ITC शेअरची गाथा आहे. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा हा चॅनल आणि स्वतः श्रीमंत व्हा आणि लोकांना श्रीमंत करायला मदत करा. ITC शेअर घ्या, पहिल्यांदा 3-in-1 अकाउंट उघडा. बरेचसे लोक आमच्याकडे इलेक्ट्रिशियन साहेब येतात, ते म्हणतात की मी तुमचं चॅनल बघतो पण मी काय अकाउंट उघडला नाही. अरे म्हटलं तू चॅनल तू बघतो तर काहीच फायदा नाही तुला. तू पहिले तुझं 3-in-1 अकाउंट उघड ना. ओके, ग्रोवरती अकाउंट उघडू शकतो तो ऑनलाईन, किंवा अजून एक भरपूर ICICI डायरेक्टला जा. ओके, HDFC सिक्युरिटीजच्या ऑफिसला जा, किंवा सगळ्या बँकांचे हे अवेलेबल आहेत ॲप्स. तर तुमच्या बँकेमध्येच 3-in-1 अकाउंट उघडायला तुम्ही जा, फॉर्म भरा, KYC करा. 2 दिवसात अकाउंट तुमचा उघडतो आणि ITC शेअर तुम्ही विकत घेऊ शकता. आणि ITC शेअरमध्ये फिक्स डिपॉझिट करा 2 वर्षाचं. ओके, तुम्हाला नक्कीच 300चे 400 झालेले दिसतील. म्हणजे जवळजवळ ₹100 30% रिटर्न 2 वर्षामध्ये, 15%ची एवढी झाली तुमची. राईट, होप तुम्हाला कळतंय. शेअर मार्केटमध्ये नुसतंच काय म्हणायचं जुवा खेळत नाहीत लोक, किंवा नुसतंच स्टेक लावत नाही. त्याच्यामध्ये फिक्स डिपॉझिटवाले पण शेअर्स असतात. पण तुमचा विश्वास पाहिजे स्वतःच्या नशिबावर आणि माझ्या चॅनलवर. ओके, आणि तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला पण विचारा. जे फायनान्शियल एक्सपर्ट तुम्हाला सांगतील अरे आत्ता घेऊ नकोस, इराण युद्ध चालू आहे वगैरे वगैरे. सो ते 50% खरं आहेत, पण तुम्ही थोडं तरी साहस दाखवायला पाहिजे ना. साहस दाखवा आणि पैसे मिळवा. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ जरा मोठा झाला आहे, पण ITC डिझर्व्स दॅट 17 minutes क्लिप. थँक्यू सो मच आणि गॉड ब्लेस यू.